नमस्कार, मी स्नेहलता भांडारे. आज आपण करूया खरडा आणि भाकरी. आता आपण बघा तवा ठेवलाय, परत घेतले. आता आपण आधी भाकरी करूया. खरड्याला घेतलंय 5-6 लसूणच्या पाकळ्या सोलून, मिरच्या 7-8, शेंगदाणं. हे आपण ना आधी भाकरी झाली ना मग आपण खरडा करूया. असं थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं, वाटायचं किचनवर. आता बघूया आपण भाकरी आपण थापली. आता आपण याच्यात तवा आपलं तापलाय, आता आपण याच्यात टाकूया. आता आपण आहे ना पाणी लावूया भाकरीला. सर्व पाणी लावायचं. गॅस फास्ट ठेवायचा, गॅस स्लो नाही करायचा. मग आता आपण भाकरी पलटूया. खरडा आणि भाकरी आता मी करत आहे. आता मी सुरुवातीला भाकरी करते. आपण त्याच तव्यावर आपण मिरच्या हे घेतलेले 5-6 आपण भाजूया, शेंगदाणे घेतलेले. आता आपण हे पलटायचं. तोपर्यंत आपण दुसरी थापूया. आता बघूया आपली भाकरी. आता आपण पलटूया. बघा आपली भाकरी आता मस्तपैकी फुगल. अशी माझ्यासारखी खरडा भाकरी ट्राय करा. गावाला जास्त करून खरडा भाकरीच खातात माणसं. बघा आता मस्त अशी भाकरी आपली झाली. आता आपण त्याच्यात काढूया. आता आपण बघा दुसरी थापली ना, दुसरी थापली भाकरी ती आता आपण टाकूया. आता याला आपण पाणी घालूया. असं पाणी लावायचं. असं व्यवस्थित सगळीकडे पाणी लावायचं. असं सगळीकडे पाणी लावायचं व्यवस्थित. आता आपण भाकरी पलटूया. आता हे शेकते भाकरी. आता बघूया आपली भाकरी. ही पहिली केली, ही दुसरी. बघा अशा पद्धतीनं कशी टम मस्त फुगले. आता ह्याच्यावर आपण ठेचा करूया ह्या तव्यात. हे बघा आपली भाकरी मस्त अशी भाजली तयार झाली.
त्याच्यावर ठेचा करूया. आता बघूया आपण आपली भाकरी शेकली. आता आपण हे बघा खरड्याला मी घेतलंय शेंगदाणा, 7-8 मिरच्या, लसूण, त्याचा आपण आता खरडा करूया. ठेचा त्याला म्हणतात, ठेचा पण म्हणतात, खरडा पण म्हणतात. जास्त नाही, थोडंसं नावाला तेल टाकायचं आणि सर्व असं भाजून घ्यायचं. कारण की गरम तवा आहे ना, आधीच ते शेंगदाणा अगोदर मी थोडंसं भाजलेलं होतं, कच्चं नाही. हे असं थोडंसं तेलाचं थोडंसं तेल टाकून हे असं भाजायचं. ते उडेल ना, उडतं म्हणून मी सर्व अगोदरच टाकले. आता हे आपण असं भाजायचं व्यवस्थित. तर आपण गॅस असं करूया. त्याच्यानं आपण जरा झाकण ठेवूया म्हणजे ते आपल्याला भाजून होईल. आता बघूया आपले भाजले मिरच्या, शेंगदाणा, लसूण चटचट चटचट आवाज यायला. आता आपण वरून मीठ टाकूया त्याच्यात तव्यात. त्याच्यासंग भाजूया मिठासंग. आता आपण हे मिक्स करूया. झाले मिक्स. आता आपण एका ताटात काढू. गॅस बंद करूया. हे सर्व एका ताटात काढूया. हे आहे ना, त्याच्यामध्ये आपण हे चेचून घेऊया, कुटून घेऊया. आता बघा आपण आपला खरडा तयार झालाय. आता आपण ह्याच्यात काढूया खरडा. आणि भाकरी असे माझ्यासारखं खरडा भाकरी ट्राय करा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.